स्विंग ट्रेडिंग करून चांगले पैसे कमवायचे असतील तर या इंडिकेटरचा उपयोग करा. आज आपण बघूया कोणत्या इंडिकेटरवरती आपण चांगले पैसे कमवू शकतो आणि ते दोन इंडिकेटर कसे वापरायचे, कसं कॉम्बिनेशन करायचं आणि तुम्हाला स्ट्रॅटेजी बनवायची आहे आणि चांगले पैसे कमवायचे ते बघूया. व्हिडिओ स्किप न करता बघा. नमस्कार, इक्विटी बाजार शेअर मार्केट अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण सुरुवात करूया. जे आपल्या बरोबर नवीन आजच व्हिडिओ बघत असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. येणारे असेच व्हिडिओ हे फक्त तुमच्यासाठीच आहेत. आपण चार्ट वरती जायचं आहे आणि चार्ट वरती गेल्याच्या नंतर सुरुवात करायची आपल्याला. कॅन्डल लावायची आहे वन डेची, म्हणजे एक दिवसाची ज्यावेळी आपण कॅन्डल लावतो त्याच्यानंतर आपण स्विंग करतो. कोणी स्विंग करत असताना समजा एक तासाची 2 तासाची कॅन्डल लावून करत असेल तर तो कदाचित कॉल तुमचा इंट्राडे कम स्विंग असा सुद्धा होऊ शकतो आणि त्या पद्धतीने तुम्ही त्याच्यावरती पैसे कमवू शकता. पण इथं आपल्याला प्युअरली बघायचं आहे फक्त आणि फक्त स्विंग मध्ये काम कसं करायचं. स्विंग म्हणजे काय? आज घेतलं, उद्या विकलं, परवा विकलं, 4 दिवसाने विकलं, 2 महिन्याने विकलं, स्विंग झालं. इंट्राडे आजच घेतलं, आजच विकलं. हे बेसिक गोष्टी तुम्हाला सर्वांना माहिती आहे. पण ज्यावेळी आपण रिस्क मॅनेज करत असतो, ही रिस्क मॅनेज करत असताना मात्र प्रॉब्लेम येतो. कदाचित ज्यांना ज्यांना हा प्रॉब्लेम येतो त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओ आहेत. व्हिडिओ नंबर 1, 2, 3, 4, 5 असे हे 5 व्हिडिओ जर का तुम्ही पाहिलात तर तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट कशी करायची, कोणत्या स्टॉक मध्ये किती पैसे टाकायचे, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये पैसे किती आहेत, तो पोर्टफोलिओ कसा हँडल करायचा, कोणत्या लेवलला तुम्हाला बुकिंग करायचं, हे सर्व काही त्या 5 व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आहे. बघूया आज कोणते असे इंडिकेटर आहेत जे चांगले तुम्हाला पैसे कमवून देतात. सुरुवात आपण अशी करूया. ज्यांना कोणाला अजिबातच रिस्क घ्यायची नाही, ज्यांना कोणालाही अजिबात रिस्क घ्यायची नाही, ते काय करतील, फक्त निफ्टीच्या स्टॉक मध्ये काम करतील. निफ्टीचे स्टॉक काम करत असताना निफ्टी 50चे 50 स्टॉक असतील त्याच्यामध्ये तुम्ही काम करू शकता. आता मोमेंटम वाले स्टॉक हवेत की कोणते हवेत ते तुमच्यावरती आहे. कारण मोमेंटम वाले जर का स्टॉक असतील आणि जर का रिट्रेसमेंटला आला तर तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे काय होतं, तुम्हाला जर का ज्याच्यामध्ये मुवमेंट कमी आहे असे स्टॉक सुद्धा शोधून तुम्ही घेऊ शकता. फक्त तुम्हाला कोणते स्टॉक कोणत्या लेवलला चालतात हे थोडस निफ्टीवरती लक्ष दिल्याच्या नंतर समजतं. आता आपण इथे जर गेलो, साईडला आपल्याकडे बरेचसे सिम्बॉल असतात. बँक निफ्टी, निफ्टी, सेन्सेक्स. समजा हे सेन्सेक्सचे 30 स्टॉक आहेत. या 30 स्टॉक मध्ये आपल्याला काम करायचं आहे तर 30 स्टॉक मध्ये सुद्धा तुम्ही काम करू शकता. पण कसं करायचं आता हे आपण बघूया. सुरुवात करत असताना आपण असं करूया, इंडिकेटर काय आहे आणि ते इंडिकेटर कोणत्या लेवलला तुम्हाला एंट्री करायला देतात ते कधीही सांगत नाही. फक्त आपण प्रिडिक्शन करायचं असतं आणि प्रिडिक्शन करत असताना कसं करायचं ते आपण बघून घेऊ. तुम्ही इंडिकेटर मध्ये जायचं, इथं मुव्हिंग ॲव्हरेज टाकायचं आणि मुव्हिंग ॲव्हरेज आल्याच्या नंतर त्याची सेटिंग करायची आहे. आणि जर काही सेटिंग तुम्हाला येत नसेल तर व्यवस्थित बघा, पॉज करून बघा व्हिडिओ. इथे बघा स्टाईल आहे, इथे तुम्ही कलर चेंज करू शकता आणि इनपुट आहे तिथे तुम्हाला इथे जे 9 दिसतं त्या 9च्या ठिकाणी 22 करायचं आहे. हे 22 केलेलं आहे आणि त्याचा कलर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथं रेड सुद्धा ठेवू शकता. ओके, याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, दुसरा इंडिकेटर लावायचा आहे RSI. त्याच्या अगोदर आपल्याला अजून एक मुव्हिंग ॲव्हरेज अप्लाय करायचा आहे. तो मुव्हिंग ॲव्हरेज बघायचा आहे कोणता. तो मुव्हिंग ॲव्हरेज सेम तुम्ही इथूनच मुव्हिंग ॲव्हरेज घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याची सेटिंग करायची. आता ही सेटिंग बघा काय करा, मी इथं ग्रीन लावलेला आहे कलर, तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही लावू शकता. बरोबर आहे. आता इथे इनपुट मध्ये जायचं आणि लेंथ आहे 49 ची, ही तुम्ही 49 टाका. 22 आणि 49 हे दोन्हीच्या दोन्ही क्लोज मध्ये असतील. इथं ओपन, हाय, लो, क्लोज तुम्हाला मिळतात. याच्यातून तुम्ही फक्त क्लोज सिलेक्ट करायचं आहे आणि सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज इथे बघू शकता. हे दोन्ही प्लॉट झालेले आहेत. त्याच्यानंतर एक इंडिकेटर अजून आपण लावतोय, तो इंडिकेटर आहे RSI. आणि RSI लावताना इथे बघा त्याची सेटिंग काय आहे, तुम्ही इथेच जायचं आहे आणि इथं RSI टाकलं, बघा इथं RSI येतो आणि हा RSI मी इथे घेतलेला आहे. त्याची सेटिंग करायची आहे तुम्हाला. सेटिंग करत असताना काय करायचं, इथे इनपुट जो 14 लेंथ आहे ती 14 ठेवायची आहे
प्लॉट मध्ये गेल्याच्या नंतर अप्पर, मिडल आणि लोअर हे तिन्हीच्या तिन्ही तुम्हाला इथे 50 करायचे आहेत. बाय डिफॉल्ट जर तुम्ही बघितलात तर काय असतं ते पण आपण बघूया. बाय डिफॉल्ट जर तुम्ही गेलात इथे बघा RSI किती आहे, RSI आहे तो 70, 50, 30 आहे. पूर्णपणे तुम्ही 50, 50 आणि 50च करायचं आहे. मिडल जे आहे त्याचा कलर जो आहे तो कलर तुम्ही तुमच्या पद्धतीनं प्लॉट करू शकता. आणि त्याच्यानंतर अप्पर आणि लोअर जो आहे तुम्ही नाही लावला तरी चालेल. फक्त आणि फक्त RSI बघायचं आहे. RSI ला आपल्याला ज्यावेळी 50च्या वरती RSI जात असेल त्यावेळी आपल्याला एक चेक करायचं इथे आपला स्टॉक कुठे चाललेला आहे. ज्यावेळी आपला स्टॉक कोणताही असो, सेन्सेक्स मधला असो किंवा निफ्टी मधला असो, चेक कसं करायचं सोप्या भाषेमध्ये समजून सांगणार आहे. कोणत्या भाषेमध्ये, एकदम सोप्या भाषेमध्ये. याच्यावरती तुमची लाईक झाली पाहिजे. आणि मित्रांनो, आज जे आपल्या बरोबर नवीन आहेत, व्हिडिओ बघतात असतील त्या सर्वांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. असेच चांगले व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहेत. लाईक करायला मात्र विसरू नका. पुढे जाऊया. हे मुव्हिंग ॲव्हरेज बघा, एक आहे 50चं ग्रीन वालं आणि 22चं आहे ते रेड वाला आहे. इथे बघा 22चं मुव्हिंग ॲव्हरेज क्रॉस करून तुम्हाला 50च्या मुव्हिंग ॲव्हरेजला क्रॉस करतो. त्यावेळी तुम्हाला RSI बघायचा आहे. इथे RSI बघितला तुम्ही आणि हा 50च्या वरती चालला. तर RSI 50च्या वरती चालला, मुव्हिंग ॲव्हरेज 22चं 49ला क्लोज करतंय वरच्या लेवलला. त्याच्यावेळी काय करणार तुम्ही, ही जी कॅन्डल आहे वरती क्लोज झालेली त्या कॅन्डलला तुम्ही करणार आहात मार्क. बघा इथं मार्क केलाय आपण. आणि याच्या नंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी त्याच्यावरती ट्रेड करायचा आहे. मग हा ट्रेड तुम्हाला आजच्या आज जर घेतला, ब्रेक झाला सकाळी 9 वाजता, तुम्हाला ते दिसू शकतंय. ज्यावेळी तुम्ही ट्रेड करता सकाळी 9:07 आसपास, ज्यावेळी प्री मार्केट ओपन चालू असतं त्यावेळी सुद्धा तुम्ही लेवल घेऊ शकता, बाईंग करू शकता, सेलिंग करू शकता. आणि हे जर कोणाला माहिती नसेल तर त्याच्यावरती मी एक नवीन व्हिडिओ बनवू शकतो. फक्त तुम्ही कमेंट मध्ये लिहा, सर प्री मार्केट ओपनिंग मध्ये ट्रेडिंग कसं करायचं. बस हो 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 आलं. जेवढ्या हो हो येतील 100च्या वरती जर हो आल्या तर नक्की मी तो व्हिडिओ बनवायला घेऊ शकतो. पुढे बघूया आपण. याच्यानंतर बघा आपलं लेवल बाईंग झालं इथे आणि त्याच्यानंतर खाली आपली जी 22चा मुव्हिंग ॲव्हरेज आहे त्याच्या खाली एक कॅन्डल बघा क्लोज झालेली आहे. ती कॅन्डल आहे ही कॅन्डल मी का पकडली तर ही कॅन्डल आहे इंडिपेंडिंग, म्हणजेच मुव्हिंग ॲव्हरेजला ती टच नाही आहे, ॲव्हरेजच्या बाहेर आहे. त्यामुळे या कॅन्डलच्या लोला तुम्हाला लावायचं आहे SL. आणि त्याच्यानंतर बघा तुमचं प्रॉफिट किती झालेलं आहे, तर त्याच पद्धतीने तुम्हाला 1/1, 1/2, 1/3 अशा पद्धतीने तुम्ही त्याच्यावरती काम करू शकता. 131 पॉईंट मिळालेले आहेत, म्हणजे 12% आसपास. आणि जो तुमचा SL होता तो SL तुमचा फक्त आणि फक्त 3.39%, म्हणजेच 3.5% आसपास 34 पॉईंटचा SL आणि 139 पॉईंट मिळालेले आहेत. हे प्रत्येक वेळी होतं का, तर प्रत्येक वेळी ते होतं. इथे बघू शकता तुम्ही, इथं सुद्धा जर का तुम्ही बघितलं ही क्लोज आहे आणि ही 35 पॉईंट मिळालेले आहेत. इथे बघा 27 पॉईंट, म्हणजे जवळजवळ मिळाले आहेत. तरी सुद्धा हा SL झालेला नाही आणि याच्यानंतर मार्केट वरती गेलेलं आहे. पुन्हा आपण बघितलं इथे RSI 50च्या वरती आहे का, इथे 22चं मुव्हिंग ॲव्हरेज क्रॉस झाले का, झालेलं आहे. आणि याच्यानंतर बघा इथं तुम्ही बाय करणार आहात आणि त्याच्यानंतर 22चं मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली ही कॅन्डल आहे. 45 पॉईंटची टार्गेट मिळालेलं आहे. 70 पॉईंटचं खूप चांगल्या लेवलला पैसे मिळाले. प्रत्येक वेळी हा ट्रेड तुम्हाला मिळत जातो. पुन्हा इथं बघू शकता तुम्ही 22चं मुव्हिंग ॲव्हरेज इथं क्लोज झालेला आहे. RSI 50च्या वरती आहे आणि याच्या नंतर तुम्ही मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली, म्हणजे ही कॅन्डल आहे, 56 पॉईंटचा SL आहे आणि जवळजवळ 110 पॉईंट मिळालेले आहेत. आता हे 56 पॉईंट कसे,
तर इथे 22चे मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली एक इंडिपेंडिंग कॅन्डल जी बनलेली आहे ती तुमची आहे स्टॉप लॉसची, आणि बाईंगची लेवल आहे ती मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती कॅन्डल क्लोज होतं ती. बघा इथे किती पॉइंट आहेत, 61 पॉइंट. आता तुम्हाला इथे सुद्धा एक ट्रेंड मिळत होता, पण इथे 22चं मुव्हिंग ॲव्हरेज तुम्हाला 50च्या मुव्हिंग ॲव्हरेजला क्रॉस करून वरती गेलेलं नाही. समजा तुम्ही इथं जर घ्यायचा प्रयत्न केला तरी सुद्धा तुम्हाला चालू शकतं, कारण इथे तुम्हाला मुव्हिंग ॲव्हरेज वरती गेलं, पण 22चं मुव्हिंग ॲव्हरेज इथं क्रॉस झालेलं आहे. म्हणजे इथून खाली तुम्हाला बघायचं आहे 60 पॉइंटचा एसएल आहे, आणि जवळजवळ हे 110 पॉइंट मिळालेले आहेत. आता हे तुम्हाला 22, 49 आणि RSI सर्व समजलं, पण शोधणार कसे? तुम्ही साईडला यायचं, इथे साईडला गेल्याच्या नंतर इथे तुमच्याकडे सेन्सेक्स 50, निफ्टी 50, फिन निफ्टी, बरेचसे स्टॉक तुम्हाला मिळतात. तुम्हाला सुरुवातीला जर का रिस्क घ्यायची नसेल तर त्या पद्धतीने तुम्ही फक्त निफ्टी 50 आणि सेन्सेक्स मध्ये काम करा. थोडी मुवमेंट कमी होते, पैसे मिळायला 4 दिवसाचे 8 दिवस लागू शकतात, पण तुम्ही जर का मिडकॅप मध्ये गेलात तर ते लवकर पैसे मिळतात. तुम्ही मिडकॅप मध्ये जायचं असेल तर मिडकॅप मध्ये तुम्ही जाऊन काम करू शकता. इथे बघा अदानी घेतला आपण, RSI बघा, कॅन्डल तुमची डेलीचीच आहे. इथे बघू शकता ज्यावेळी क्रॉस करेल 50चं मुव्हिंग ॲव्हरेज असेल, भरपूर पैसे मिळालेले आहेत. इथे तुम्हाला जो एसएल आहे तो एसएल जवळजवळ आलेला आहे 240 पॉईंटचा, आणि इथं मिळालेला आहे 1592 पॉईंटचा. आता हे तुम्हाला तुमच्या रिस्क मध्ये मॅनेज करायचं असतं. पुढचा अदानी पोर्ट, सेम तुम्हाला ब्रेकआउट मिळणार, चांगले पैसे मिळणार. अपोलो हॉस्पिटल बघू शकता, अपोलो हॉस्पिटलमध्ये सुद्धा आताचा जो ट्रेड आहे 22चं मुव्हिंग ॲव्हरेज वरती क्रॉस झालं, याच्यानंतर बाय घेतला, आणि 22च्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली एक इंडिपेंडिंग कॅन्डल जी आहे ती इथं आहे 290 पॉईंटची. पैसे मिळालेले आहेत 684 पॉईंट. आता इथे झालं, नंतर एशियन पेंट. आता या एशियन पेंट मध्ये सुद्धा तुम्हाला चांगले पैसे मिळालेले आहेत. म्हणजे जो जो स्टॉक तुम्हाला याच्यामध्ये मिळणार त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी तुम्हाला पैसे मिळतच राहतील. आता RSI 50चा इथे वरती आहे, आणि मुव्हिंग ॲव्हरेज 22चं क्रॉस झालेला आहे 50ला इथे, आणि तुम्हाला बाय करायचं आहे इथे. या ठिकाणी बाय केल्याच्या नंतर 142 पॉइंट, आणि इथून तुम्ही बघू शकता जवळजवळ 223 पॉइंट मिळालेले आहेत. बघा पुढे ऍक्सिस बँक, आता आपण बघितली तीच. बजाज ऑटो, इथं सुद्धा खूप चांगल्या लेवलला पैसे मिळू शकतात. आणि इथे तुम्ही जर का अशा लेवलला काम करत राहिला चांगल्या प्रकारे तुम्ही पैसे कमवू शकता. इथे तुमची रिस्क काय आहे? इथे रिस्क आहे तुमची फक्त 293 पॉइंट, आणि इथे मिळालेले आहेत तुम्हाला जवळजवळ 4100 पॉइंट बजाज ऑटो मध्ये. बजाज फायनान्स मध्ये सुद्धा तुम्हाला प्रॉफिट मिळू शकतं, आणि हे फक्त स्विंग मध्ये करायचं आहे. तुम्हाला फ्युचर मध्ये, ऑप्शन मध्ये, याच्यामध्ये काहीही ट्रेड घ्यायचे नाहीत, कारण स्विंग मध्ये हा काम करत असतो इंडिकेटर, आणि स्विंग मध्ये काम करत असताना कदाचित 1 महिना लागू शकतो, 1.5 महिना लागू शकतो. तुमचं ऑप्शन आणि फ्युचरचं कॉन्ट्रॅक्ट तुमचं एक्सपायर होऊ शकतं, त्यावेळी तुम्ही लॉस मध्ये तुम्हाला बुकिंग करावं लागू शकतं. त्यामुळे तुम्ही काम करताना फक्त आणि फक्त कॅश लेवलवरतीच काम करा, चांगले पैसे मिळू शकतात. इथे झालं हे बजाज फायनान्स. असं यावेळी तुम्हाला बॅकटेस्ट कशी करायची समजलेली आहे. सर्वच्या सर्व स्टॉक मी चेक करतोय, खूप चांगल्या लेवलला आहे, पैसे देत आहेत. तर बीपीसीएल बघा, बीपीसीएल मध्ये सुद्धा चांगले पैसे मिळत आहेत. जोपर्यंत क्रॉस चांगली होत नाही आणि तुम्हाला 50च्या वरती मुव्हिंग ॲव्हरेज भेटत नाही तोपर्यंत तुम्हाला ट्रेड करायचा नाही. आणि त्या पद्धतीने मित्रांनो जर पैसे कमवायचे असतील तर ही पद्धत तुम्हाला खूप चांगल्या लेवलला पैसे कमवून देऊ शकतो. आणि मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.